वास्तुशास्त्र आणि चप्पल. वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहे. योग्य वस्तू जागी आणि योग्य पद्धतीने ठेवली असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू सुखसमृद्धी वाढवतात. यासोबतच घरातील वास्तुदोष नष्ट करतात. तर दुसरीकडे वास्तूनुसार काही गोष्टी ठेवल्या नाहीत तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुदोषामुळे धनहानी, आरोग्यासंबंधी समस्या, घरामध्ये भांडणे होणे, त्याचबरोबर त्या घरातील लोकांचे मन कधीही शांत राहत नाही. वास्तुतज्ञांच्या मते घरामध्ये चप्पल ठेवण्याबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. घरात शूज आणि चप्पल ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. बाहेरून येताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे शूज किंवा चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावे. उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही काढू नयेत. या दिशेला लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होत जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कधीही इकडे तिकडे टाकू नयेत. असे केल्याने तुमच्या जीवनात गुंतागुंत वाढते आणि मन अशांत राहते. ज्योतिषशास्त्रात पायांना शनीचा कारक मानण्यात आला आहे. म्हणून अनेकदा शनी उपासनेत चपला दान करा असेही सांगितले जाते. अशा चपला सुस्थितीत न ठेवता अस्ताव्यस्त ठेवलेल्या असतील तर तुम्ही अकारण शनी दोष ओढवून घ्याल. शनीच्या अवकृपेने घरातील कुटुंबातील सुखशांती भंग पावते आणि शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणूनच आपल्या दाराबाहेरील चपला नीट आणि सरळच ठेवाव्यात. वास्तूनुसार बाहेर घातलेली चप्पल आणि बूट कधीही घरात घालू नयेत. असे केल्याने शूज आणि चप्पल बरोबर बाहेरील मातीसोबत नकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. त्यामुळे जीवनाशी संबंधित असे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ फल देत असेल तर नोकरीला निघताना फाटलेली चप्पल किंवा बूट घालू नयेत. या नियमांची काळजी न घेतल्यास अपयशाला सामोरे जावे लागू शकते. जेव्हा तुमच्यावर शनिदोषाचा प्रभाव असतो तेव्हा बूट किंवा चप्पल चुकूनही कोणाला भेट देऊ नये. शूज किंवा चप्पल घालून घराची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेला कधीही स्पर्श करू नये किंवा संपत्तीलाही स्पर्श करू नये. असे केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. तसेच चप्पल घालून स्वयंपाकघरातही जाऊ नये. असे केल्याने आई अन्नपूर्णा नाराज होते. स्वयंपाकघरात चप्पल घातल्याने कुटुंबात विश्वासाची कमतरता निर्माण होते आणि घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी चप्पल किंवा शूज कधीच खरेदी करू नये. या दिवशी शूज किंवा चप्पल खरेदी केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. काहीतरी अशुभ घडू शकते. वास्तुशास्त्रानुसार नवीन चप्पल नेहमी शुक्रवारी खरेदी किंवा परिधान कराव्यात. जर तुमचे चप्पल जुने झाले असतील तर शनिवारी ते कोणत्याही शनी मंदिराबाहेर सोडून द्यावेत. असे केल्याने शनिदेवाची वाईट दृष्टी काही प्रमाणात कमी होते. बेडखाली शूज किंवा चप्पल ठेवू नका, कारण त्याने बाहेरील सर्व अशुद्धी चप्पलांद्वारे घरात प्रवेश करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जमल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.